पासबुक देखने से आज नितीन यांच्याशी जोडूया. खऱ्या अर्थानं तुमचा जन्मदिवस या व्यासपीठावरती साजरा करण्यात आला. 40+ एक तुम्ही खेळाडू आहात. आज एक आयोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आज खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्यावेळी खेळण्यासाठी ही संधी मिळाली, 40+च्या खेळाडूंना पुन्हा एकदा संधी मिळाली, त्याबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? जो कभी निकम्मों में हुआ करता था, जसं तुम्ही सांगितलं की हा एकदम आणि चांगला पॉइंट आहे कमिटीने मांडलेला इकडे टेम्पीपाड्यातल्या. मला वाटतं पूर्ण आकाशी अर्नाळा विरारमध्ये बघितलंय. तर अशी प्रदर्शनी सामना कुठे झाला नसेल आणि हा सामना असा दरवर्षी व्हायला पाहिजे. मला वाटतं एक ग्रुपच तुम्ही 40+ तर ठेवायला पाहिजे 8 टीमचा, जेणेकरून आणखी प्रोत्साहन मिळेल आणि सगळे खूप महत्वाचं खूपच मी कमिटीला धन्यवाद देतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली इथे पूर्ण आकाशातल्या खेळाडूंना. माझ्या संघातल्या सर्व खेळाडूंना खूप खूप धन्यवाद. आणि टेमीपाड्यातल्या कितीतरी मला जुने मित्र इथे भेटले आज येऊन, तर त्यांचे मी मनापासून आभारी म्हणतो. आणि माझ्यासाठी खास करून इथे केक मागवला त्या सर्वांचे मी खूप मनापासून आभारी. धन्यवाद. थँक्यू. हाँ तो बहन होगी. हम कह रहे हैं पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानूया 40+च्या खेळाडूंचं की आपण प्रामुख्याने या आयोजकांना मान देऊन तुम्ही खेळण्यासाठी आलात. पहिला बॉल षटकार आलाय आणि एक फनीएस्ट षटकार राहिला, कारण की क्षेत्ररक्षकाचं लक्ष नसताना गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती. और मुस्कुराहटों के बीच असल जिंदगी के हिस्से हैं, कहानियां नहीं. ये तो हाही चेंडू सीमारेषा ओलांडतोय वन्स अगेन. कुछ नए हिस्से और कुछ नए साई बाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी दोन्ही संघाला आपण विनंती करूया, आपले 40+चे मास्टरचे खेळाडू ते आपल्याला बक्षीस आपण देणार आहोत. ट्रॉफीज आहेत आकर्षक, त्याही शेष आहेत, त्याही आपण देऊयात अगदी थोड्याच वेळामध्ये. वासुदेवजी मेहर आणि लीलाधरजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आकर्षक असे चषक देऊन 40+चे खेळाडू आणि त्यांच्यासाठी आकर्षक असे चषक देऊन आपण सन्मानित करूया, गौरव करूयात या 40+च्या खेळाडूंचा. चला प्रथमतः आपण विनंती करूयात की उपविजेता संघ आकाशी मास्टर या संघ आणि त्या संघातील खेळाडूंना विनंती करूयात की लीलाधरजी पाटील साहेब आणि वासुदेवजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा आकर्षक चषक देतोय. रनरअप या स्पर्धेमध्ये राहिलेला संघ अर्थात आगाशी मास्टर या संघाला प्रथमतः आपण गौरवूयात. आगाशी मास्टर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक संपूर्ण संघाला दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या. 40+चे खेळाडू एक चांगले क्रिकेट त्यांनी खेळलं आजच्या दिवसामध्ये आणि पहिली एक्झिबिशनची मॅच रनरअप राहिलेला हा संघ ज्याला आपण हा सन्मान करतोय. लीलाधरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय हा पारितोषिक. रनरअप राहिलेला आगाशी मास्टर संघ 40+चे खेळाडू आणि त्यांना दिलं जाणार हे आकर्षक चषक जे आम्हाला लाभलंय खऱ्या अर्थानं नितेशजी पुरकर साहेब यांच्याकडून, की जो आम्हाला ही ट्रॉफी लाभली आहे त्यांचा विशिष्ट आभार. आणि विशेषतः या विजयी संघ टेंबीपाडा मास्टर हा संघ या सामन्याचा विजेता राहिला, त्या संपूर्ण संघाला आपण वासुदेवजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते या संघाला आपण सन्मानित करूयात. मिलिंदजी वैती, त्याच वेळेला गौरवजी गरत, आकाशजी वैती आणि हितेजी मेहर यांनी पुरस्कृत केलेल्या आकर्षक टी शर्ट्स आणि नितेशजी पुरकर साहेब यांच्याकडून मिळालेल्या आम्हाला आकर्षक अशी ट्रॉफी ती आपण देऊया. टेंबीपाडा 40+ या संघाला आपण हा पुरस्कार देतोय. एकदा जोरदार टाळ्या याही संघासाठी होऊ द्यात. 40+चा हा खेळाडू आणि 40+चे खेळाडू एक चांगले क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये वळूया. पहिले षटक प्रकाश याचं प्रगती पथावरती आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू हाफ बॉलवरती ऑफ ड्राय केलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने एक धाव अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिले षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये एक वाजवी खेळ, एक ब्राईट स्टार्ट, जिथे आपण म्हणतो 4 षटकांची मॅच
आणि एक सुरुवात चांगली असायला हवी. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा धाव फलकावरती आहेत. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना धन्यवाद जयेश भोसले सर. आपण बघतोय आज वैतरणा ब गटाला प्राधान्य दिले गेलंय. शनिदेव कृपा टेंबीपाडा आगाशी आयोजित शनिदेव चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतो. या टेंबीपाडा नगरीमध्ये पहिल्या षटकामध्ये नुपेशची चांगली बॅटिंग राहिले. 17 धावा पटकावल्यात. पहिला सामना आजच्या दिवसातील या गटातील वैतरणा ब गट आहे. षटक क्रमांक 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय राकेश. स्ट्राईकवर आपण बघतोय नुपेश आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय हितेश आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राकेश पहिला चेंडू, हो पहिला चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच उभलतायत, इशारा करतात वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावणीशी धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात राहिले. जरीमरी बस संघाची एक बिग फाईट बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटकाचा सामना. राकेश पुन्हा एकदा राईट टाइम होतो. विकेट षटकातील पहिला बॉल. पहिल्या बॉलला ड्राईव्ह केले. चेंडू येतो पॉइंट चेंडूवरती. एक धावणीशी धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती. पहिला सामना प्रश्न राहिला, चॅम्पियन राहिला 40+ मध्ये टेंबीपाडा 40+ संघ. उपविजेता संघ राहिला आगाशी टेंबीपाडा. हो यावेळी लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पण चव्वलतात, इशारा करतात. वाईट आणि 22 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या 21. 21 धावा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर षटक मार्गस्थ आहे दुसरं. गोलंदाज राकेश. स्ट्राईक वरती नुपेश आहे. नुपेशच्या पॅड मध्ये चांगली धावसंख्या आतापर्यंत. यावेळी ड्राईव्ह केलाय बॉलर. चांगले क्षेत्ररक्षण, धावची संधी आणि ते थ्रो खराब राहिलाय. 1 धाव येते. 1 धावणीची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतो या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आतापर्यंत 22. गावदेवी कनेर संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेला आणि प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं ते जरीमरी डोलू संघाला आणि आतापर्यंत 22 धावा. आता स्ट्राईक वरती कल्पेश. राईट टाइम द विकेटने षटकातील पुढील बॉल. खेळ पुल करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. कानाची शिट्टी वाजवत सरळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर धाव फलकावरती ते म्हणजे 22 धावा. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटने षटकातील 4था चेंडू. पुल करायचा होता. बॅटची टॉप आहे. चेंडू हवेमध्ये यष्टीने टिपलाय जेल. कल्पेच्या खेळी लागतो विराम. तंबूच्या आसऱ्याला परततात. पहिला धक्का डिझे. जबा पहिला धक्का लागलाय तो कल्पेच्या स्वरूपाने नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचितान उर्फ लारा. लारा या नावाने या क्रिकेट जगतामध्ये पसंती मिळाली. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती. 5वा चेंडू. 5व्या चेंडूला भिडकावले. टॉप चेंडूची एज घेऊन चेंडू मागे निघून जातोय. 1 धाव येते. 1 धावणीची धावसंख्या
23 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील कमबॅक करतोय. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात हाताळला, त्यानंतर एक धाव, त्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाने चेंडू हाताळला गेला. कमबॅक करतोय इथून राकेश. धावसंख्या 23. षटकातील शेवटचा चेंडू. हो, यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकडली जाते. पंच बोलतात, इशारा करतात. वाईट चेंडू. अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्या 24. 24 धाव फलकावरती. स्ट्राईक वरती आपण सचितान लारा या नावाने एक पसंती आहे या क्रिकेट जगतामध्ये. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय. राकेश पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. राकेश शेवटचा चेंडू. हो, यावेळी ड्राईव्ह करायचा तर पंचाकडे पंच दात फेटाळून लावतायत. इथे षटकाची होते समाप्ती. धावसंख्या 24 डीजे. जिल्ह्यात गाजतय नाव, पालघर जिल्ह्यात गाजतय नाव, पालघर. चला, टीम मीटिंग नको. आपल्याला आज फायनल डे आहे, त्या कारणास्तव काही करायची आहे. दोन्ही संघाने विनंती करतोय, कारण की जी आपली काही गेम प्लॅन आहे तो मैदानाच्या बाहेरूनच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 24 धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 12च्या सरासरीने बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये झरीमरी डोली ब संघाची. इथून षटक क्रमांक 3चा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर येतो मिस्टर प्रशांत. स्ट्राईक वरती नुपेशच्या बॅट मधून आतापर्यंत धावसंख्या 2 षटकार पाहिला, 1 चौकार पाहिला, 3 सिंगल. पहिला चेंडू राऊंड द विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच बोलतात, इशारा करतात. वाईट चेंडू. धावसंख्या अतिरिक्त वाढ होते, ती म्हणजे 25 धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राऊंड विकेटने षटकातील पहिला बॉल. हो, पहिल्या बॉलला पुल करायचा बॅट होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 25. षटक मार्गाचं आहे 3रं. गोलंदाज प्रशांत. स्ट्राईक वरती नुपेश, नॉन स्ट्राईक वरती लारा. बघूया, पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मिस होतोय. चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धाव फलकावरती. आतापर्यंत डोलिव संघाची पहिल्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये येण्याचा मान पटकावला गेला तो म्हणजे बोलेश्वरी बोलिंग संघाने. आणि कालच्या दिवसामध्ये जीवदानी 11 कसराडी हा संघ पुढे येताना पाहायला भेटलाय. वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 26. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल? 2 संघ पुढे येताना आपण बघितलेत, बोलेश्वरी बोलिंग आणि आई जीवदानी कसराडी. कालचा वैतरणा अ गट होता आणि वैतरणा अ गटातून आई जीवदानी कसराळी संघ पुढे येताना पाहिलंय आपण. यावेळी बॅटची टॉप आहे. चेंडू मागे निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाबे चेंडूवरती येते. 1 धाबेनिशी धावसंख्या 27. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 27 धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा. इथून कमबॅक केलाय गावदेवी कनेर संघाने. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी ट्राय केलाय. चेंडू जातोय चौवरून चेंडू दान करत सीमारेषे पार. चौकार. चार चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. षटकातील 5वा चेंडू.
पाचव्या चेंडू सरळ जातोय स्ट्रिकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 31. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. स्ट्राईक वरती लारा आहे. लाराच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आतापर्यंत 5 धावसंख्येवरती बॅटिंग करतो. मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. लाराच्या बॅट मधून षटकार. सदोतीस 37 धावफलकावरती शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून डोलू संघ जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि कनेर संघाचा प्रयत्न असेल कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा. 45 ते 46 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे गावदेवी. कनेर संघ इथून 50+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल तो गावदेवी डोलीव जरीमरी डोलीव संघ. धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू राईट टाइमावर तो विकेटने ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय गलीमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपाने लागतोय. जरीमरी डोलू संघाला दुसरा धक्का. नुपेश तंबूच्या आसराला परततायत. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संदेश लारा आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 38. अक्षय राईट टाइमवर विकेटने षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल. लाराच्या बॅट मधून षटकार. षटकार धावसंख्या 44 44 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. एक धावचीच्या स्वरूपाने हादरा लागला. त्यानंतर षटकार. बघूया तिसरा चेंडू. पुल केलाय. हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रकाश चेंडू खाली येतोय. चेल टिपला जातोय. लारा तंबूच्या आसराला परततायत डीजे. 2 धावा येतात. 2 धावांची धावसंख्या 46. एका क्षणी वाटलं होतं चेंडू सीमारेषे पार जाईल परंतु हाईटचा फायदा उचललाय. फक्त 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. 2 धावांची धावसंख्या 46. 5वा चेंडू. ड्राईव्ह केलाय. चेंडू मागे निघून जातोय. 1 धाव येते. 1 धावांची धावसंख्या 47 धावा. नरेश किणी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी धावसंख्या 47 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया नरेशच्या पॅट मधून एखादा मोठा फटका येईल का. अक्षय सज्ज होतोय. राईट आर्मवर विकेटने षटकातील शेवटचा चेंडू. हवेमध्ये चेंडू. बघूया मिस टाइम स्ट्रोक आहे. जेलच्या स्वरूपाने तिसरा धक्का. धावसंख्या 47 आणि विजय करता 48 धावांचं लक्ष ठेवलंय. 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस करता या.
सुंदर असं ग्राउंड आहे, चांगलं आयोजन आहे. जे प्राप्त करतोय जरीमरी डोली ब, तर गोवा ट्रिप असणार आहे. सदानंद टांडेल आहेत जे जरीमरी डोली ब संघाचे कर्णधार आहेत. त्या आजच्या दिवसामध्ये नाही आहे, त्यांच्याकडून एक संधी दिली गेली आहे. जर या सामन्यामध्ये विजय होत आहेत तर गोवा ट्रिप असणार आहे या संघाला. 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि मदन. गोलंदाज लारा सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय गलीमध्ये. तिथे कल्पेश आहेत. क्षेत्रशंकरेपर्यंत एक धाव, एक धावणीशी श्री गणेश केला जातोय. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव फलकावरती. 48 धावा बनवायच्या आहेत. सच्चिदान लारा पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल. पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. मदनच्या बॅट मधून येतोय षटकार. तिथे धाव संख्या होती ती म्हणजे 7. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. यावेळी हवेमध्ये चेंडू बघूया. जेलची संधी. आकाशने जेल टिपलाय. पहिला आदरा लागतोय गावदेवी कनेर संघाला. मदत तंबूच्या आसऱ्याला परत तिथे ओपनर खेळाया जाती ग्राउंडवर, खेळाया जाती ग्राउंडवर, खेळाया जाती ग्राउंडवर. एक करीती बॅटिंग धुवादार, मारती चौकार आणि षटकार, मारती चौकार आणि षटकार, मारती चौकार आणि षटकार. इथेच कैलासला थोडंच नाही, भारी आहेत फलंदाज. कारण की ज्यावेळी जेलचीच्या स्वरूपाने बॅट्समॅन बाद होत आहेत त्यावेळी नवीन आलेला बॅट्समॅन स्ट्राईकवर असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7. लारा पुन्हा एकदा सज्ज होतो राईट हँड ओव्हर द विकेटने. हो, यावेळी बॅटची टॉप. एक चेंडू मागे निघून जातोय कल्पेश. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावे चेंडूवरती. एक धावेची धावसंख्या 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 अशी स्थिती आहे ती गावदेवी कनेर संघाची. अठ्ठेचाळीस धावेचा पाठला करायचा आतापर्यंत. 8 धावा 4 चेंडू मागे. लारा पुन्हा एकदा सज्ज होतोय 5वा चेंडू घेऊन. हो, यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये. धन 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 करत चेंडू सीमा रेषे पार. चौकार तिथे. संख्या 12. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन लारा सज्ज होतोय राईट हँड ओव्हर द विकेटने. इथे हवेमध्ये चेंडू बघूया. जेलची संधी. राहुल आणि राहुलने टिपलाय दर्जेदार झेल. प्रदीप तांबूच्या आसऱ्याला परत त्यात लागतोय दुसरा धक्का. गावदेवी कनेर संघाला पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्ती तिथे.
होतोय धावफलकावरती 12 धावा. जी सरासरी मेंटेन करायची होती ती सरासरी मेंटेन करत असताना परंतु 2 गडी बाद तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मैदानाच्या आतमध्ये नव्यानं बॅटर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुठला आणला जाईल. चला जरीमध्ये डोलू संघ क्षेत्रक्षण लावून घ्या. अजूनही 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 36 धावा. प्रति षटकामध्ये 12ची सरासरी आहे. आता चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडू मध्ये 36 धावा अजूनही करायचे आहेत. डोळी चला क्षेत्रक्षण लावून घ्या. आज फायनल डे आहे. पंच रोशन येतोय षटक क्रमांक 2 चा हाताळण्यासाठी. धावफलकावरती दबा आहेत त्या 12. 2 विकेट प्राप्त केल्या सचितान लारा याने. आता जबाबदारी दिली गेली दुसरे षटक हाताळण्याची ती रोशन वरती. स्ट्राईकला प्रकाश आहेत. नॉन स्ट्राईक वरती विशाल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोशन. एक यंगस्टर सितारा आहे. पहिला चेंडू राईट हॅमरवर विकेटने रोशदा इशारा पंचांचा वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावणीची धावसंख्या 15. 15 धावा. 3 चेंडू अतिरिक्त स्वरूपाने हाताळले गेलेले आहेत. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट स्वरूपाने हाताळले आहेत. बघूया पहिला चेंडू पुन्हा एकदा. फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडू उभेमध्ये बघूया का फसलाय. स्वतः फॉलोथ्रो मध्ये जेल टिपलाय. काय तंबूच्या आसऱ्याला परत डीजे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राकेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा चेंडू राऊंड द विकेटने पुल केलाय. हवेमध्ये चेंडू नरेश किनीला बीट करत चेंडू सीमा रेषे पार. षटकार डीजे. धावफलकावरती दबा 21. राकेश आले. राकेशने पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषे पार. षटकार धावसंख्या 21 दबा. रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. 48 धावा बनवायच्या आहेत. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती. षटक मार्गाचा आहे. दुसऱ्या चेंडूचा विचार केला गेला तर आतापर्यंत 2 चेंडू पूर्ण होत आहेत. षटकातील तिसरा चेंडू. हो गती मिश्रण. धावचीची संधी आणि सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावणीची धावसंख्या 22 धावा. चेंडू आहेत ते 15. 15 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 26 धावा. 15 चेंडू 26 धाब्यांची अजूनही गरज आहे. धावफलकावरती 22 धाबा. स्ट्राईकला विशाल. नॉन स्ट्राईक वरती राकेश. गोलंदाज रोशन 01 जर्सी परिधान केलेला.
षटकातील चौथा चेंडू घेऊन हो यावेळी बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पण तो बोलतात इशारा करतायत वाईट चेंडूचा अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 25 23 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील चौथा चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय चेंडू स्कारपेटच्या साहाय्याने राहुल येतोय चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पंचाकडे दाद आणि पंचाचं बोट आकाशामध्ये दुसरी धाव घेण्याचा नाक प्रयत्न केला आणि राकेश तंबूच्या आसराला परततायत डीजे
शेवटचा चेंडू, यावेळी ब्लॉकरचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही, चेंडू जातो निर्धाव. येणारे चेंडू आहेत ते 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 15 धावा. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणला जाईल तोपर्यंत घेऊया आपण एक छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर गीत. डीजे गोलंदाजी मार्कवरती आणला जाईल. कर्णधार कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवेल, कुठला गोलंदाज या 15 धावा रोकेल पाहायचं आहे. राहुल वरती जबाबदारी दिली गेली आहे. राहुल का या 15 धावा वाचवेल शकेल का पाहायचं आहे. चेंडू आहेत ते 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 15. जर 15 धावा वाचवले तर जरीमरी डोलू संघ इथून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जर 15 धावा बनवल्या तर कनेर संघ इथून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पाहायचंय कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. राहुल गोलंदाजी मार्क वरती येतोय, स्ट्राईक वरती विशाल आहे, नॉट स्ट्राईक वरती गौतम. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. प्रकाश 1 या धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला परतले. मदनने बनवल्या संघासाठी 10 धावा. त्यानंतर प्रकाशने 1 धाव बनवून तंबूच्या आसऱ्याला परतला. त्यानंतर राकेश 7 धावा करून तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. आता जबाबदारी आहे ती विशाल आणि गौतम वरती, जबाबदारी असणार आहे ती राहुल वरती. 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 15 धावा. पहिला चेंडू राईट हँड वर विकेटने राहुल. चांगला चेंडू हवेमध्ये, चेंडू बघूया, जेलची संधी. लारा येतोय, लाराने टिपलाय, दर्जेदार जेल. डीजे तिसरा चेंडू घेऊन राईट हँड वर विकेटने. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आता चेंडू आहे तुमच्याकडे 3 चेंडू मध्ये बनवायचे त्या म्हणजे 14 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मोठे फटके खेळण्याची गरज आहे ती गावदेवी कनेर संघाला.
तीन चेंडू मध्ये 14 धावा. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी दिशा भरकटली जाते. पंच बोलतात, इशारा करतात. वाईट चेंडू. अतिरिक्त धावणीची धावसंख्या 35 धावा. आता 3 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 13 धावा. 2 मोठे फटके मारण्याची गरज आहे. इथून एक चेंडू डॉट करण्याची गरज आहे. ओ चांगला चेंडू इथून विकेट प्राप्त केला जातोय. धावचीच्या स्वरूपाने गौतम तंबूच्या परत दिसे. स्लोअर चेंडू, चांगला चेंडू. बघूया चेंडू दणदण करत सीमारेषेकडे येतोय. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेपार चौकार. चौकारांची धावसंख्या होती ती म्हणजे 39 धावा. आता चेंडू आहेत ते म्हणजे एक चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 9 धावा. राहुल शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळेल. चांगला चेंडू. जरी वरी डोलीव संघ इथून विजयी संपादन करतोय. विजयी संघाचं अभिनंदन. हरले संघाचं कौतुक.